student. How are you? I hope you all are doing well. Now I am presenting myself in this video with my topic tense. Tenses. Since our childhood we learn about the tenses, but till now we are very confused about it. And in this video I am telling you about the tenses in a very simple way. Tenses. What is the concept of tenses? Tenses concept. First of all, we see the concept. Tenses is a feature of time. आपण ज्याला काळ म्हणतो तर तो काय शो अप करतो? टाइम शो अप करतो. आणि म्हणून इट्स अ फीचर ऑफ टाइम. कशाच्या माध्यमातून? व्हर्ब्सच्या माध्यमातून. म्हणजे आपण त्याला पहिलं कुणाचं? तर टेन्स हा वर्बचं फीचर आहे असं म्हणू आणि विच इंडिकेट्स दी टाइम. टाइम कशाच्या बाबतीतलं? तर टाइम ऑफ एनी ऍक्शन, टाइम ऑफ एनी एक्झिस्टन्स and time of any of the occurrence. मीन्स जगाच्या पाठीवर कुठलीही घटना असो त्या घटनेच्या संदर्भात मीन्स ऑक्युरन्स किंवा कुठल्याही प्रकारचं अस्तित्व असो कोणत्याही वस्तूचं त्याच्या संदर्भात किंवा कुठल्याही प्रकारची ऍक्शन असो आपल्याला ही टेन्स काय डिस्प्ले करतात? त्यांचं टाइम डिस्प्ले करतात. किती घटना कोणत्या काळामध्ये झालेली आहे. तर we learned that the tense has three main types. Three types of sentence. Tense. Tenses. Three type of tenses. तर आपण कोणते कोणते टाइम बघतो? तर प्रेझेंट टाइम, त्याला आपण प्रेझेंट टेन्स असं म्हणू. पास्ट टाइम, त्याला आपण पास्ट टेन्स म्हणू. अँड फ्युचर टाइम, ज्याला आपण फ्युचर टेन्स असं म्हणू. तर इच ऑफ दीज सेंटेन्स हॅज आल्सो अनादर 4 सब टाइप्स. तुम्हाला माहित आहेत याचे 4 उपप्रकार आणि ते 4 उपप्रकार काय आहेत? तर ते प्रत्येक टेन्सचे असतील. मग तो सिंपल टेन्स असेल किंवा मग प्रेझेंट टेन्स असेल, पास्ट टेन्स असेल किंवा फ्युचर टेन्स असतील. तर त्याचे सब टाइप्स आहेत, 4 सब टाइप्स आहेत. 4 सब टाइप. आता कोणते कोणते आहेत? तर कोणताही टेन्स असो मग तो टेन्स ह्या 4 सब टाइप्स मध्ये डिवाइड झालेला आहे. तर त्याला आपण म्हणतो सिंपल. सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अशा प्रकारे आपण ह्या 3 मेन टेन्सचे 4 सब टाइप्स इथं पाहतो आणि त्याच्या प्रत्येक टेन्स मध्ये सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस असे 4 सब टाइप्स आपल्याला आढळून येत असतात. तर इच ऑफ दिस सेंटेन्स और इच ऑफ द टाइप्स ऑफ सेंटेन्स we can use their different types of auxiliaries. Auxiliaries according to these particular tense. तर आपण बघूया आता की आपण प्रत्येक टेन्स मध्ये कशा प्रकारे त्याच्या कॅटेगरी वाईज आपण त्या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब ज्याला म्हणतो ऑक्झिलरीज म्हणतो ते यूज करत असतो. तर बघा आपण ह्या ठिकाणी कॅटेगराइज करतो टेन्सेस. आता टेन्सेस मध्ये प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आता इथे आपण सब टाइप्स देऊ याचे टेन्सेस मध्ये. तर सिंपल, कंटिन्युअस अँड परफेक्ट and perfect continuous.
तर अकॉर्डिंग टू दीज सब टाइप्स वी यूज हिअर डिफरंट ऑक्झिलरीज. तर आपण बघूया की प्रेझेंट टेन्स मध्ये आपण कोणती ऑक्झिलरी यूज करतो. तर सिंपल प्रेझेंट टेन्स जर असेल, तो सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याच्यामध्ये आपण ऑक्झिलरी लिहित नाही, तर ही वन फॉर्म लिहितो आणि सोबत ES, IES और यस, यस, ES अँड IES सफिक्स आपण कुठे ऍड करतो, दी फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, V1 फॉर्म ऑफ दी वर्ब. देन सिंपल पास्ट असेल तर त्या ठिकाणी आपण V2 फॉर्म वापरतो. आता सिंपल पास्ट मध्ये काय वापरणार आहोत, V2 फॉर्म ऑफ गिवन वर्ब वापरणार आहोत. आणि फ्युचर असेल तर त्याच्या जोडीला आपण शॅल आणि विल, बिकॉज विदाउट शॅल अँड विल we cannot indicate this particular tense is future tense. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी शॅल आणि विलचा वापर करणं इट मस्ट बी इसेन्शियल असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून आपण शॅल आणि विलचा वापर त्या ठिकाणी करत असतो. देन त्या ठिकाणी आपण V1 फॉर्म त्या ठिकाणी ऍड करीत असतो. तर हे झालं आपलं सिंपल टेन्सच्या विषयी. त्याच्यानंतर कंटिन्युअस टेन्स, मग कुठल्याही प्रकारचा असो, प्रेझेंट असेल तर आपण काय यूज करणार, पास्ट असेल तर आपण काय यूज करणार आणि फ्युचर असेल तर काय यूज करणार. तर याच्यामध्ये आपण बघतो की कंटिन्युअस टेन्स आहे प्रेझेंट, तर याच्यामध्ये टू बी फॉर्म जे आहे इज, एम, आर. These are the to be forms are used while we showing the present continuous tense. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे इज, एम, आर. आता मग हा पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर ह्या ठिकाणी आपण काय यूज करणार, टू बी चा वॉज अँड विअर फॉर्म, वॉज, विअर यूज करणार. आता त्याच्यानंतर तो फ्युचर कंटिन्युअस टेन्स जर असेल तर त्याच्यामध्ये आपण शॅल आणि विल नुसार फ्युचर टेन्स इथं दाखवत असतो, इंडिकेट करतो. आणि त्याच्यामुळं शॅल बी प्लस विल बी, शॅल बी और विल बी यूज करणार, विल बी यूज करणार. म्हणजे हे आपण फक्त ऑक्झिलरीच्या संदर्भात बघत आहोत. आपण इथं वर्बचा जो टाइप्स आहे किंवा वर्बचा जो फॉर्म आहे तो ह्या ठिकाणी सध्या येत नाही, तो आपण फॉर्म्युल्यात मध्ये जेव्हा आपण ऍड करू त्यावेळेला कशा प्रकारे आपण सेंटेन्स मध्ये त्याचे इम्प्लिमेंटेशन करतो ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणारच आहोत. तर परफेक्ट टेन्स, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपण काय यूज करणार, हॅज अँड हॅव, हॅज अँड हॅव ह्या ठिकाणी यूज करणार, हॅज, हॅव. नंतर पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये हॅड. मग तो कुठल्याही प्रकारचा तुमचं नाउन असो, प्रोनाउन असो, कुठलाही सब्जेक्ट असो, त्या ठिकाणी तुम्हाला काय यूज करायचं आहे, हॅड यूज करायचं आहे. देन फ्युचर परफेक्ट मध्ये शॅल, हॅव, बी, विल हॅव, बी असं त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म वापरायचा आहे. कशाचा, ह्या ऑक्झिलरीचा. त्याच्यानंतर लास्ट आपण करून घेऊया तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याच्यामध्ये आपण हॅज बीन, हॅव बीन वापरतो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल त्याच्यामध्ये ऑलरेडी हॅड दिलेला आहे, दुसरा आपण त्या ठिकाणी ऑक्झिलरीज वापरत नाही, हॅडच असते पास्ट मध्ये आणि म्हणून हॅड बीन यूज करतो. आणि फ्युचर टेन्स मध्ये आपण त्या ठिकाणी शॅल, हॅव, बी दिलेलं आहे आधी, तर शॅल, हॅव, बीन आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, कुठलं, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरत असतो. काय वापरणार, शॅल, हॅव, बीन. तर अशा प्रकारे आपण टेन्स वाईज ह्या ठिकाणी कॅटेगराइज केलेलं आहे की कोणत्या टेन्स मध्ये आणि कोणत्या सब फॉर्म मध्ये आपण ही जी ऑक्झिलरीज आहेत, टू बी चे फॉर्म आहेत किंवा शॅल विल आहे किंवा इकडे हॅवचे, टू हॅवचे फॉर्म आहे ते आपण कशा प्रकारे वापरतो ते इथं बघितलेलं आहे.
पुन्हा एकदा आपण एक रिव्ह्यू बघून घेऊया की कॉन्सेप्ट सुरुवातीपासून एंडिंग मध्ये काय सांगितलेलं आहे आपण. तर आपण टेन्सेस बघितलं, त्याचं कॉन्सेप्ट बघितलं. कॉन्सेप्ट मध्ये बघितलं की टेन्सेस इज अ फीचर ऑफ वर्ब विच इंडिकेट्स दी टाइम. टाइम कशाच्या बाबतीतलं? अकॉर्डिंग टू दी अक्युरन्स, एक्झिस्टन्स और एनी ऑफ दी ऍक्शन्स. त्याच्यानंतर आपण टर्न झालो की त्याचे मेन टाइप्स किती आहेत. तर मेन टाइप्स मध्ये आपण बघितलं की प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर हे त्याचे मेन टाइप्स आहेत. अँड इच ऑफ दी टेन्सेस हॅव हिअर 4 सब टाइप्स. तेही आपण बघितलं. कोणते? तर सिम्पल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यानंतर आपण टेन्सचं कॅटेगराइज इथं केलं आणि त्याचं जे ऑक्झिलरीज फॉर्म आहेत ते बघून घेतले. त्याच्यामध्ये आपण सिंपल मध्ये प्रेझेंट सिंपल असेल तर V1 प्लस ह्या ठिकाणी ES, IES किंवा यस म्हणजे क्रियापदाचं पहिलं कोणतंही ऑक्झिलरी वापरली जात नाही या ठिकाणी, फक्त क्रियापदाचं पहिलं फॉर्म आणि त्याच्यासोबत अकॉर्डिंग टू सब्जेक्ट आपण बघणार आहोत कसं आपण यस, ES आणि IES कुठं वापरायचं तर ते आपण ह्या ठिकाणी लिहित असतो. देन सेकंड फॉर्म आहे याचं कंटिन्युअस प्रेझेंटचं. त्याच्यामध्ये टू बीचं फॉर्म जे आहे इज, इएम, आर तर ते आपण ह्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्याच्यानंतर हॅव, हॅज आपण परफेक्ट प्रेझेंट मध्ये वापरलेला आहे आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच्यामध्ये हॅव बीन, हॅज बीन असं वापरलेलं आहे. पास्ट टेन्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर सिंपल पास्ट मध्ये आपण काय वापरतो? V2 युक्त रूप क्रियापदाचं वापरतो. इथंही ऑक्झिलरी वापरली जात नाही. कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण वॉज आणि वियर टू बी चं फॉर्म युज करतो पास्ट टेन्स मध्ये. परफेक्ट टेन्स मध्ये हॅड हे एकमेव या ठिकाणी हॅवचं फॉर्म जे आहे ते आपण वापरत असतो. आणि त्याच्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये कुठल्या? पास्ट मध्ये. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण काय वापरतो? हॅड बीन वापरत असतो. आता फ्युचर टेन्सचं तर ह्यामध्ये आपण बघितलं की विल आणि शॅल शिवाय आपण फ्युचर टेन्स एक्सप्रेस करू शकत नाही आणि त्याच्यामुळं विल, शॅल आपण फर्स्ट सिंपल जो टेन्स आहे फ्युचरचा त्याला आपण इंडिफिनिट टेन्स असं देखील म्हणत असतो. तर त्याच्यामध्ये आपण हे शॅल, विल वापरत असतो. त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी शॅल बी, विल बीचा वापर करतो. फ्युचर परफेक्ट टेन्स साठी शॅल, हॅव बी, विल हॅव बी चा वापर करतो आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच्यासाठी शॅल, हॅव बी, विल हॅव बी चा वापर करतो. तर कशा प्रकारे आपण ह्या ऑक्झिलरीचा वापर आपल्या फॉर्म्युलामध्ये करत असतो ते आपण बघूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचं जे व्हिडिओ आहे ते लवकरच तुमच्या समोर घेऊन येत आहे आणि म्हणून टिल देन बाय.